था श्रीकृष्ण अवतारे जीवोद्धरणम भूभार हरणम च. लक्षण रत्नाकरांचं मत आहे, पंडित आणि राजव्यासांचं. कारणोद्भव कार्य, श्रीकृष्णाच्या अवताराचं कारण आणि कार्य या दोन्ही गोष्टींबद्दलचं मत अतिशय देखणं आणि कमी शब्दात लक्षण रत्नाकरांनी सांगितलं की कृष्ण चक्रवर्तीचा अवतार दोन कार्यांकरता झाला होता. एक दैत्यांचं निर्दालन करणे आणि जीवोद्धरण करणे, आणि या दोघांमध्ये फरक आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये एक प्रधान आहे आणि एक अनुषंगिक आहे. श्रीकृष्ण चक्रवर्तीचं प्रधान कार्य आहे दैत्य निर्दालन करणे आणि अनुषंगिक आहे जीवोद्धरण करणे. पूर्ण अगदी श्रीकृष्ण चरित्राचा स्टार्ट टू एंड अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत आपण अभ्यास केला तर त्या प्रत्येक घटनेमध्ये आपल्याला मात्र प्रामुख्याने दिसतंय या भूमीवरचं वजन कमी करणे, भार कमी करणे. बघा, इथला भार कमी झाल्याशिवाय ही सुजलाम सुफलाम होऊ शकत नाही, ही सुदृढ होऊ शकत नाही. आम्हाला आज भार कमी करण्याची गरज आहे. बघा, कृष्ण चक्रवर्तीने तेव्हा भार कमी करण्याचा सर्वात मोठा विडा उचलला आणि अवघी पृथ्वी भारमुक्त केली. आपलं वजन तर कमी करून बघा, काय गंमत येते त्याच्यावर. म्हणजे प्रयत्न करतोय आम्ही, होत नाही हा भाग सोडून द्या, म्हणजे मी स्वतः. परंतु वजन कमी करा. बघा हालचाली किती देखण्या होतात, उठता बसता चांगलं येतं, गुडघ्यांची कुरकुर होत नाही, डायबिटिकची भीती नाही. वजन वाढलं की माणूस बेडब होतो, बघा शरीराने ही बेडब होतो, त्याची प्रत्येक गोष्टीची कुरकुर चालू होते. चांगल्या दिलेल्या शरीराचा नाश होतो आणि कृष्ण चक्रवर्तीने या पृथ्वीवरचा तो बेडपणा कमी करण्याकरता घेतलेला अवतार होता. कृष्ण चक्रवर्तीला एक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागणार आहे. हे पात्र बहुविध आहे, बहुविध रंगानं नटलेला आहे, बहुविध लिल्यांनी नटलेला आहे, बहुविध विचारांचा देखणा असा सुरेख संगम कृष्ण चक्रवर्तीच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतो. ते पहत राहा, फक्त त्याला चारही भोवतीने पहत राहा. त्याचं देखणं रूप आपल्याला वेगवेगळ्या अर्थानं पाहायला मिळतं. बघा, लहानपणचा कृष्ण मात्र खेळताना दिसला, आम्ही मात्र त्याला मस्त गमतीचा बनवून टाकला. बघा, आम्हाला कृष्ण फक्त गवळ्यांच्या घरी खोड्या करताना लहानपणी दिसला, आम्ही तेवढा पाहिला म्हणून आम्हाला तेवढा दिसला. मी अनेक वेळेला माझ्या भागवत कथेमधनं लोकांना सांगितलं, हे बाबा रे कन्हैया नेमकं असं होता का रे, फक्त मडकी फोडली बस, चोऱ्या केल्या, गवळणींच्या खोड्या केल्या, या व्यतिरिक्त कुठेच नव्हता. या वेगळा तुम्ही लहानपणी त्याला पाहिला नाही. त्याला बघा ना एक वेळ, लहानपणी जाऊन बघा ना. भगवद्गीतेत कशाला शोधता त्याला? भगवद्गीतेत कृष्ण फार कमी सापडतो, अवघ्या जीवनचरित्रात कृष्णाच्या भगवद्गीता जास्त सापडते. प्रत्येक घटनेत कृष्ण चक्रवर्तीच्या भगवद्गीता. आम्ही भगवद्गीतेची भगवद्गीतेच्या श्लोकांचंही वाटोळं करून टाकलं. म्हणजे मी आता आमचे स्नेही म्हणाले बाबांना हे घाबरतात म्हणून, मला भीती वाटत नाही. मला वाटते दरवाजा बंद करून मार खाण्याची वेळ आमच्यावर आलेली होती आणि म्हणून कमरेचा बेल्ट कसा निघतो, जे आम्ही लहान होतो त्यावेळेला वर्जरीला अगदी, तेव्हापासून ती भीती अजून कायम, ती नजरेतली भीती आहे. मग ते थोडासा पोरगटपणा केल्याशिवाय होणार नाही. थोडा पोरगटपणा करणार आहे, तुम्ही सर्व सहन करणार. आता अगदी बाबा इथे थांबत नाही. त्या भगवद्गीतेतल्या श्लोकांचं तर आम्ही पार वाटोळं करून टाकलं ना. त्या भगवद्गीतेतल्या श्लोकांच्या भानगडीत तुम्ही लोकांनी पडू नका. तुम्हाला असं वाटतं भगवद्गीतेत कृष्ण सापडतो, मी म्हणतो नाही, प्रत्येक ठिकाणी कृष्ण सापडतो. तुम्ही जा तिथे भगवद्गीता मिळते का नाही बघा. तुम्ही भगवद्गीतेचा मूलमंत्र तंत्र तुम्हाला तिथे सापडतं का नाही बघा. आम्ही त्या भगवद्गीतेत शोधतो आणि आम्हाला आवश्यकतेचं जेवढं आहे तेवढं पद्धतशीरपणे उचलतो. हो, मी मंदिराचा पुजारी आहे, मी मंदिरात आलेला प्रत्येक विड्याला आम्हाला हात लावावा लागतो. विड्याला हात लावल्याशिवाय विडा विकल्या जात नाही आणि विड्या विकल्याशिवाय एक नारळ 1000 रुपयाला विकल्या जात नाही. ते 1000 रुपयाचा नारळ जर विकायचा असेल
आम्हाला विड्याला हात लावाच लागतो, विड्याला हात लावला का तोच श्लोक म्हणावा लागतो. अगदी पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. रात्री अंथरुणात जाऊन पडलं का मग विचार वाटतो, चिरडे दिवसभर खोटं बोलत होता आणि त्यांना हात लावत होता तू त्याच्या. पाहिलंच कशी लोक आहेत ती. अरे कन्हैयाला सांगितलं, अरे अर्जुना तुझं काहीच नसलं ना तरी चालेल, हो काहीच नसलं तरी चालेल, पानं फुलत आहेस ना. ज्ञानोबांनी देखणं वर्णन केलं या श्लोकाचं. हो ठीक आहे. ऐसे ही जरी घडे पाला पाणी ही न पडे तरी उदकाचे तव संकडे न व्हेल की. अरे काहीच नसलं तुझ्याजवळ तव उदकाचे तव संकडे न व्हेल की. अरे हातात पाणी घेऊन तू कृष्णार्पण तर करू शकतोस ना, मला अर्पण करू शकतो. काहीच नसेल तर, लक्षात घ्या, काहीच नसेल तर. आम्ही मात्र पॉकेट काढतो, पॉकेटातल्या 2-5 500च्या नोटा असतात, त्यात शोधतो. मग 100ची, मग 50ची, मग 10ची, त्यातल्या कोऱ्या नको, मग जुनी ती नोट त्यावर ठेवून त्या कन्हैयाला आम्ही अगदी जगजाहीर त्याला सांगत असतो, कन्हैया मजोपग हे एवढंच आहे. पत्रम पुष्पम फल या भगवद्गीतेचं वाटोळं केलं काय या श्लोकाचं, याचा एक वेळेला विचार करा. मी बाबांचं मला बरं आवडायला लागलं. नंतर आमच्या बाबांचा तो श्लोक अगदी नागपत्र कराचे हे नारील परिश्र. कधी चांगलं वाटतं कन्हैया मी तुला फसवत नाही, जे आहे ते आहे, आता हे असं घेऊन टाक. परंतु पत्रम, मी असं म्हणतो त्या भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये कन्हैयाला शोधू नका. कन्हैया शोधायचा आहे ना, भगवद्गीतेला शोधायचं आहे ना. कन्हैयाच्या प्रत्येक चरित्रामध्ये भगवद्गीता आहे. हो प्रत्येक चरित्रामध्ये बालपणाच्या अरे त्या कन्हैयाची उपासना करण्याची पद्धत बघा ना. आम्ही कन्हैयाच्याच मंदिरात बसतो, कन्हैयाची मूर्ती पुढे असते, आम्ही टाळ घेतलेला आहे, शेजारी पेटी आहे, पखवाज आहे, आणि मग आम्ही गवळणींचा तो कार्यक्रम साजरा करत असतो बघा त्या कन्हैयाला अळवण्याचा. मी म्हणलं अरे कन्हैया गवळणींमध्ये सापडतो कुठे रे बाबा, विनाकारण का तुम्ही प्रयत्न करताय असा? तुम्ही कन्हैयाला फसवताय का स्वतःची मजा करून घेताय का स्वतःला फसवताय? स्वतःला हवं तसं करून घेताय तुम्ही कन्हैयाला साक्षी ठेवून. हा, मी माझ्या भागवतामध्ये फारशा गवळणींचा वापर करत नाही. पूर्वी करायचो, मलाही मजा वाटायची, थोडीशी स्वभाव विचित्र आहे, त्यामुळे गवळणी म्हणायला लागले का नाचायला वाटायचं. नाचणं झालं की मी म्हणायचो चला, जाहीर नाचता येत नाही, स्टेजवर बसून बघा ना कृष्णाच्या नावाखाली नाचून सुद्धा घेता येतं, म्हणून गवळणी म्हणायचो. पुढे एक वेळेला कळालं की गवळणीत तर कृष्ण कुठेच नाही सापडत आहे. बघा तुम्ही, मी सांगतो तुम्हाला, मला म्हणजे फार चांगलं म्हणता येणार नाही पण तरी सांगतो तुम्हाला. ती गवळण बघा, तुम्ही लोकांनी अगदी पाठांतर केलेली आहे, मावल्यावर तुमची तर नक्कीच पाठ आहे, तुम्ही सुद्धा ऐकलेली आहे. आमची मराठवाड्यातली मंडळी, आमची जयपूर वर्जडी वगैरे जो भाग आहे हा अगदी संध्याकाळी मंदिरात येऊन ती भजनं करायची. तो एक अलौकिक आनंद होता. आम्ही वर्जडीत उपभोगलेला त्या डोंगरांच्या मध्ये. हो, त्या डोंगरांच्या मधला तो आनंदच वेगळा होता. बघा ना ती गवळण, बघा ना कशी आहे. बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी, बाई माझ्या दुधात नाही पाणी खरच ग. बघा ना कुठे आहे ते कृष्ण? भेटला का आतापर्यंत? भेटला? आता पुढे जाऊया. आता ही गवळण म्हणते माझ्या दुधात पाणी बिणी काही नाही आहे. अगदी खरंच निक्षून सांगते. गोकुळच्या या गाई म्हशीच खान सगळ रानबळ्याच, उगीच कशाला चाखून बघायचं, ही गवळण सांगते. बघा तुम्ही, ही कृष्णाला नाही सांगत आहे, तिच्या दुधाची जाहिरात करते. हो, माझं दूध कसं आहे मी विकायला आणलेला, थेंबर सुद्धा पाणी नाही आहे. माझ्या म्हशी काय खातायत, गायी काय खातायत बघा तुम्ही. गोकुळच्या या गायी म्हशीच खान सगळ रानमळ्याच, उगीच कशाला चाखून बघायचं, देण्या पैशा विना हे घेणं बाई माझ्या ग. बघा ना ही गवळण काय सांगते. रानावळातले चारा खाऊन माझ्या गाई गुरु आलेली आहे. हा, नाशिककर असतील, भांड्या खाऊन गाई गुरांना भांड्या खाऊ घातलं का दूध पातळ येतं, कोरडा चारा खाऊ घातला का दूध घट्ट येतं. आणि म्हणून ही सांगते आहे की माझ्या या ज्या गायी आहेत ना रानवळातलं खाऊन आलेल्या आहेत, त्यामुळे ते दूध वगैरे घट्ट आहे. विनाकारण पैसे नसताना घेण्याची गडबड करू नका, इतकं दूध माझं चांगलं आहे. इथे कृष्ण कुठे आहे? कृष्ण नसलेल्या जागेमध्ये कृष्ण शोधायचा आम्ही प्रयत्न केला. कृष्ण नसलेल्या, गीता नसलेल्या जागेमध्ये आम्ही गीता शोधली. मात्र जिथे जिथे आहे बघा ना,
ज्योतिष धादांत खोट आहे सांगणारी घटना आम्ही विनोदाने घेऊन टाकली, फक्त विनोदाने घेऊन टाकली. मी वस्त्रहरणाच्या प्रसंगामध्ये कन्हैयाला पाहिलं. गोपिकांचं वस्त्रहरण करणारा कृष्ण मी पाहिला. तिथली गवळणी ऐकली हो. दे रे कान्हा कान्हा दे रे चोळीयन लुगडी. गवळणी आम्ही ऐकली, अगदी आम्ही म्हटली. त्यातला कन्हैयानं सांगितलेली भगवद्गीता मात्र आम्ही समाजापुढे येऊ दिली नाही, की आम्ही समाजानं ती भगवद्गीता समजली नाही. हो, कन्हैया त्यावेळेला स्त्री धर्माचं निरूपण करतोय. त्या गवळणींना सांगतो, तुम्ही स्त्रियात आणि स्त्रियासी लज्जा रूप धर्म एकवाती. स्त्रियांना एक धर्म आहे, त्या धर्माचं प्रतिपालन तुम्ही करावं लागणार आहे तुम्हाला. हो, सर्वज्ञ चक्रधर प्रभूंचं ते सूत्र तिथं आम्हाला बरोबर दिसतंय. अरे बाई, तुमची मांडी परक्या पुरुषाला देऊ नका, इतकं तुम्ही सुरक्षित वागा. हो, श्रीकृष्णाचं हे वस्त्रहरणाची सांगितलेली भगवद्गीता जर आज भारतवर्षामध्ये सांगितली गेली असती तर भारताच्या माती एकही बलात्कार आणि एकही विनयभंग झाला नसता. जर ही घटना सांगितल्या गेली असती तर जशीच्या तशी एकही विनयभंग झाला नसता. परंतु तिथल्या त्या गीतेचं सूत्र आम्ही विसरलो आणि तिथली गवळण आम्ही घेऊन नाचायला लागलो. बघा ना, काल्याच्या प्रकरणाला आम्ही कसं विद्रूप करून टाकलं. कन्हैयाचा काला मात्र भगवद्गीता सांगतोय. त्यावेळेला सुद्धा कृष्ण भगवद्गीता बोलताना दिसतोय. तुम्ही युद्धभूमीवर पाहताय, प्रत्येक ठिकाणी कृष्ण उभा आहे, तो तिथे भगवद्गीता सांगतोय. बघा तुम्ही त्या काल्याचा प्रसंग बघा. आम्ही त्या मडकं बांधलं, त्याला सजावलं, त्याला फुगे लावले, हार घातल्या, माळा घातल्या, त्याच्यामध्ये मग आम्ही प्रसाद भरला, मग खडीसागर टाकली, मग मोहर टाकले, दही टाकले, मग त्याला सजवलं. त्याला फोडण्याची सुद्धा प्रक्रिया आम्ही अगदी शास्त्रोक्त करून टाकलेली आहे. हा, त्याला मध्ये टांगायचं आहे. काल्याची अभंग म्हणून तो कार्यक्रम पार पडायचा आहे. मग गळ्यात विना घालायचा आहे, मग ते टाळ घालायची आहे, मग ते विनेकरांनी पुढे जायचं आहे, विण्याचा धक्का लावायचा आहे, मग त्याला टाळाने फोडायचा आहे, परत प्रसाद घ्यायचा आहे. पण प्रसादासाठी नाही, पण त्या मडक्याच्या तुकड्या करता आम्ही भांडणं सुरुवात केली. मडक्याचं तुकडं आमच्या तिजोरीत ठेवलं की पैसे वाढतात म्हणून आम्ही घोषित करून टाकलं. बघा, त्या काल्याचं वाटोळं करून टाकलंय. अरे काला तेव्हा केलेला बघा, काल्याचा प्रसंग काय देखना आहे, काय देखना आहे तो. सर्व मुलं पहिल्याच दिवस पहिल्याच दिवशी बसतात त्या यमुनेच्या काठावर, त्या प्रशस्त वृक्षाखाली बसलेली आहेत, धुका लागलेल्या आहेत, उधळलेल्या आहेत, खेळलेल्या आहेत. कृष्णाबरोबरचा खेळ काय देखना होता बघा. यमुनेचा तीर काय प्रसन्न होता. आजही देवाची द्वारका बुडून सुद्धा देवाच्या द्वारकेत आल्यानंतर आम्ही सुद्धा आज गवळी झाल्याचा भास होतोय. हो, आम्ही सुद्धा देवाच्या 56 कोटी यादवांमधले वाटतोय. आम्ही सुद्धा देवाच्या 16,000 पट्टराण्यांसारख्या शोभता आहोत. हो, या मातीचा गुण आहे. आम्ही सुद्धा रूपांतरित होतोय. यमुना तीर होता, ती गवळ्याची पोरं होती, गोल बसलीत, भाकरी सोडल्यात. प्रत्येकानं भाकरी सोडली. बलराम दादाने शिदोरी सोडली. कन्हैयानं शिदोरी पाहिली, सर्वांकडे पाहिलं, पोरांना विचारलं, का रे वेगळे का बसलात? आणि ही पोरं कन्हैयाला सांगतं, हे कान्होबा नाही रे बा, आम्ही वेगवेगळ्या जातीची आहोत, गरीबाची लेकर आहोत बा. तो मोठ्या राजाचा मुलगा, आमची चटणी भाकरी आहे, तुझी पोळी लोण्याचा गोळा आहे बा. आम्ही वेगवेगळ्या जातीचे आहोत, हलकी आहोत, गरीब आहोत. आणि मग बघा, इथे भगवद्गीता सांगायला कृष्ण सुरुवात करतो. त्या भाकरीच्या तुकड्या हातात उचलून त्या तुकड्याशी कृष्ण संवाद साधतो. त्या तुकड्याला कन्हैया विचारतोय, भाकरी सांग, तुझी जात कोणती आहे? तू मराठ्याची, माळ्याची, चांबाराची, कुंभाराची, केल्याची का महाभिलाची आहे? सांग. त्या भाकरीला विचारतोय. अरे भाकरी सांग, तू गरीबाची आहे का श्रीमंताची आहे? अरे भाकरी, तुला बोलावं लागेल, तू बिहारची का महाराष्ट्राची का गुजरातची आहे? त्या भाकरीशी कृष्ण बोलतोय. बघा तुम्ही, ती भाकरी बोलत नाही. कन्हैया त्या गवळ्याच्या पोरांना विचारतो, का रे ही भाकरी तर काहीच सांगत नाही. हिला जात नाही, पात नाही, धर्म नाही, प्रदेश नाही. हिची तर एकच जात आहे, मानव जातीची भूक भागवणं. हिचा एकच धर्म आहे, मानव जातीची भूक भागवणं. हिचा एकच प्रदेश आहे, माणसाची खळगी, पोटाची खळगी भरवणं. बस एवढंच आहे. तुम्ही कसं काय म्हणता रे? मुलं मात्र अवाक होऊन ऐकत होती. बघा तुम्ही, त्या मुलांना त्या गीतेची सूत्र सांगितलेली कशी अवाक होऊन पाहती. पहिली अर्जुन म्हणावे लागतील ना होई, पहिली भगवद्गीता श्रवण करणारी मुलं म्हणावं लागतील. कन्हैयानं त्या भाकरी एकत्र केल्या, चुरल्या.
तो काला तयार झाला. बघा काल्याचा सुगंध वर आकाशात गेला. देवांना सुद्धा मास्यांच्या रूपात घेऊन त्या प्रसादाची वाट पाहावी लागली. बघा तुम्ही या गीतेचं तत्व जर आज आम्हाला आलं असतं, सर्व धर्म सहिष्णुता आणि समभाव जर आज तो जसाच्या तसा इथं आचारात आला असता, तर आज भारतात वेगळं चित्र दिसलं असतं. हो, इथे आरक्षण मागावं लागलं नसतं. नक्कीच नाही. कोणत्या जातीचं किती आरक्षण आहे हे सांगावं लागलं नसतं. तुमच्या दाखल्यावर तुम्हाला तुमची जात लिहावी लागली नसती, तुमची पोट जात लिहावी लागली नसती. बघा तुम्ही, हा जर ते केलं असतं तर ही भगवद्गीता इथे आचरली असती तर. हा जातीपातीत अवघा भारत वाटला गेलेला, अवघा भारत. हो, भारताचा कानाकोपरा जातीत विभागला गेलेला. तुकडे तुकडे पडलेली आहेत, माणसांची तुकडे तुकडे पडलेली आहेत. ही गीता जशीच्या तशी तेव्हा सांगितल्या गेली नाही. सांगायला पाहिजे होती ना. आम्ही मात्र भलत्याच ठिकाणी गीता शोधत बसलो, जिथे आहे तिथे गेलो नाही. बघा, ही गीता वेगळी आहे ना, इथे कृष्ण वेगळा आहे ना. महानुभाव तत्वज्ञानात मात्र कृष्ण वेगळा आहे. महानुभाव कृष्णाला वेगळ्या पद्धतीने पाहतो. महानुभावांचा तत्वसिद्धांतच वेगळा. हो, महानुभावांची विचारसरणी वेगळी आहे. महानुभाव वेगळ्या विचाराचा आहे. आपला एक वेगळा विचार घेऊन महानुभाव चालणारा, परंतु महानुभावांचा विचार हा डोळ्याला पट्टी बांधून मांडलेला नसतो. हो, पट्टी बांधून मांडलेला महानुभाव विचार मांडत नाही आणि महानुभाव तो विचारही करत नाही. पट्टी बांधून कधीच नाही. उघड्या डोळ्यांनी विचार मांडतो, उघड्या डोळ्यांनी विचार करतो. हो, मग तो स्वतःला त्रासदायक झाला तरीही महानुभाव मात्र उघड्या डोळ्यांनी विचार मांडत असतो. श्रीकृष्ण चरित्राची अनेक बारकावे आपण महानुभाव तत्वज्ञानामध्ये पाहिली तरी आपल्याला वेगळा कृष्ण अनुभवायला मिळणार आहे. मी काल परवा त्या काही पुस्तकं वाचत होतो, काही संदर्भ शोधायचे होते मला, आणि मग तिथे संदर्भ इतर मी आता लहानपणापासून एक गोष्ट पाहिलं, तुम्ही पाहिली असेल. म्हणजे संत मंडळींना माफी मागतो, परंतु ग्रस्त मंडळींना माहिती असेल की ते हंस अवताराने ब्रह्म्याप्रती जे निरूपण केलं ते चित्र मी लहानपणी पाहायचो. म्हणजे आजपर्यंत, म्हणजे गेल्या 4 दिवसापर्यंत मी अगदी गृहीत धरून टाकलेलं होतं की हंस अवतारे म्हणजे मोठा हंस होता. त्या चित्रात पाहिलं, तुम्ही पाहिलं, बरोबर आहे, असंच आहे ना. मोठा हंस आहे, खाली तो ब्रह्मदेव बसलेला आहे कमळावर, त्याला तोंड आहेत, आणि वरनं त्या हंस पक्षाच्या त्या चोचीतनं ते त्याला ते ज्ञान सांगितलं जात आहे. असंच वाटायचं. टीका खोकली कशी लक्षात नाही राहील. सर्व पाहिलं पाहिजे. मार्गातला खूप मोठा कालखंड निघून गेला आता, पाहिलं पाहिजे. आणि तो वाचत असताना तो संदर्भ मध्ये आला. मानवभावांच्या त्या शास्त्रामध्ये तो संदर्भ सापडला. काय गमत आहे. महदाईसाला हाच प्रश्न निर्माण झाला होता आणि महदाईसाने सर्वज्ञांना विचारले, जिजे त्या हंसा अवतारे नेमकं काय. आणि सर्वज्ञांनी दिलेलं उत्तरी बघा किती देखणं होतं. महानुभावांनी त्या देखण्यात शब्द उत्तराची नोंद जशीच्या तशी करून घेतली की हंस हा शब्द हंस विदेही पुरुषाला म्हणतात. विदेही पुरुषाला म्हणतात. आणि सर्वज्ञ महाराजाला समजून सांगतात, बाई विदेही पुरुष श्री गोविंद प्रभू बाबांसारखा अवतार, त्या अवतारानं हंसाला ते ज्ञान सांगितलं गेलेलं आहे. बघा तुम्ही, हा हंस शब्द आम्ही मात्र विदेही पुरुष हा अर्थ. बरोबर आहे भाऊ. भाऊ पाहत नाहीत माझ्याकडे, नाही विदेही. बघा तुम्ही, लहानपणापासून ते चित्र प्रतिबिंबित झालं होतं की असा हंस आहे, खाली ब्रह्मदेव आहे. मानवभावाच्या एकाच शब्दानं उत्तर देऊन टाकलं, वेड्या नाही रे बा. हंस हा शब्द विदेही पुरुषाकरता वापरला गेलेला. हे मानवभाव शास्त्राचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. इथे जिवंतपणा तर आहेच, डोळसपणा, आंधळेपणा नाही. आंधळेपणानं ती चित्र छापून मनावर प्रतिबिंबित केलेलं एका उत्तरानं खाळखण खाली गाळून पडतं. श्रीकृष्ण चरित्राची सुद्धा अशाच काही गमती आहे. कृष्ण चरित्राच्या महानुभाव शास्त्रानुसार कृष्ण चरित्र पाहिलं की त्यात सुद्धा मोठ्या गमती सापडतात. कन्हैयाचं बघा नाव काय वागणं आहे. कन्हैया मोठ्या गमतीचं आहे, तुम्हाला माहित नाही. त्याला आराधना ज्यांनी केली ना, आराधली आई, जो आराधना करतो त्याला आई.
आणि विरोध लिहाही. कृष्णाचा विरोध करणाऱ्यांनाही मुक्ती. बघा, एकही अवतार जगाच्या पाठीवर असा झाला नाही की आराधना करणाऱ्याला आणि विरोध करणाऱ्याला ही मुक्ती देतो. कृष्ण चक्रवर्ती असा एक अवतार आहे. दोन्ही करणाऱ्यांना मुक्ती दिलेली आहे. पुतना मारण्याकरता गेली, पुतनेला मुक्ती देऊन टाकली, मातृत्वाची फळं दिलेली आम्ही सहज अगदी पाहतोय. दोघांकडे बघा, कमी माणसं त्याने सोडून दिली, त्यांना मारलं नाही. अन्यथा कृष्णाने मारलं आणि त्यांना मुक्ती दिली. बघा तुम्ही, कंसाला कन्हैया मारतो, मुक्त करतोय. कमी लोक आहेत, कालयवनाला स्पर्शही करत नाही. बघा, स्पर्शही करत नाही.